आता आपण मित्रांनो इथे खेकडा उकरतोय, बघूया आपल्याला जवळच भेटते का. आता थोडंसं बिल उकरलंय सुरुवातीला, आता बघू आपण भेटतंय का त्याच्यात. मित्रांनो आपण आता खेकडा उकरायला सुरुवात केली होती आणि बघा पहिलेच आपल्याला खेकडा भेटला आहे, एकदम जवळच होता. हा पहा इकडे खेकडा, हा पहा. आणि आताच्या खेकड्यांची चव खूप वेगळी असते, तुम्हाला असं पण पहिलं सांगितलेलं आहेच. हा पहा आपल्याला एकदम भेटला. चला तर आपण याला पण पिशवीमध्ये ठेवूया. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. तर मित्रांनो आज आपण चाललो आहे खेकडे उकरायला. आपले छोटे खेकडे असतात ना मित्रांनो, जे काळे पांढरे असतात ते खेकडे उकरायला चाललो आहे. कारण आताच्या खेकड्यांमध्ये चव खूप वेगळी असते आणि आताचे खेकडे खायला खूप भारी लागतात. कारण काहींमध्ये आता अंडी झाली असतील, तर अंड्यांमध्ये खेकड्यांचा रस्सा खूप भारी होता. त्याच्यामध्ये आता आपण मे महिन्यात चाललो आहे खेकडे उकरायला. दाखवतो तुम्हाला कसे खेकडे उकरतो आम्ही ते. आणि आता मित्रांनो आम्ही तिघंजण चाललो आहे. बाबा आहेत, एक भाचा आहे संकल्प, हा इकडे पुढे आहेत बघा. हे आपल्या हा शंकरपाळा बघ पुढे, हा संकल्प आहे आणि तिकडे पुढे बाबा आहेत आणि आपण स्वतः चाललो आहे. चला तर तुम्हाला दाखवतो पुढे कसं आपण खेकडे उकरतो. खेकडे कोणत्या बिलात खेकडा असेल हेही तुम्हाला सांगतो. कारण आता खेकडे बाहेर शक्यतो येत नाही जास्त, ते आपल्याला ओळखायचे असतात कुठल्या बिलामध्ये खेकडा असेल की कोणत्या बिलामध्ये नसेल. हे जर आपल्याला ओळखता आलं तर इझिली आपण खेकडे उकरू शकतो. नाहीतर कदाचित कोणी सापाचे बिल उकरू शकतो. म्हणून ते ओळखणं फार महत्त्वाचं आहे, नक्की याच्यात खेकडा असेल की नाही. तर चला पुढे तुम्हाला दाखवतो कसं खेकडे उकरतो आणि किती आपल्याला खेकडे भेटतात. शंकर पण खेकडे उकरणार आहे. शंकर नाव संकल्प आहे त्याचं. आता वाजलेत मित्रांनो सकाळचे 9 वाजले असतील ना बहुतेक. संकल्प आताच दमलेला दिसतो आपल्याला मित्रांनो, बघा ढकलतोय चालता चालता. ह्या पहा इकडे मित्रांनो रानकोंबडे चरलेले आहेत. ह्या बघा इकडे असे रानकोंबडे चरतात, त्या पुढे चरलेत. आता मित्रांनो रानकोंबडे असं पाहायला मिळत नाही, म्हणून तर जर का दिसले आपल्या तर ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन, जर का मोबाईलमध्ये कॅच करता आलं तर. असते मित्रांनो पावसाळी मिळणाऱ्या खेकड्यांच्या रश्श्याची चव व आता उकरून आणलेल्या खेकड्यांच्या रश्श्याची चव ही खूप वेगळी असते. आताचं जर आता जे 2-3 खेकड्यांचं जे रस्सा बनवलं ना मित्रांनो तर खूप ते भारी वाटतं. तसं पावसाळी खूप प्रमाणात भेटतात पण त्यांचं तर रस्सा तेवढा चविष्ट होत नाही. आणि त्याच्यानंतर एक भात कापणीच्या टायमाला जे दिवाळीमध्ये खेकडे भेटतात तेही चवीला असतात. पण आता उकरून आणलेल्या खेकड्याची चव तितकी कोणत्याच खेकड्याला मिळत नाही. ते पावसाळ्यात असू दे की दिवाळीच्या टायमाला असू द्या. सकाळची 9:15 वाजताच मित्रांनो आपल्याला खूप दम लागलेला आहे. 9 वाजताच मित्रांनो ऊन लागते, कारण दिवसा एवढं ऊन लागतं ना बाहेर पडण्याची सुद्धा इच्छा होत नाही. म्हणूनच आपण थोडंसं आता लवकरच चाललो आहे. एवढी गरमी आहे ना मित्रांनो होते दुपारच्या टायमाला, लिमिटच्या बाहेर. अशा पद्धतीने मित्रांनो आपण अर्ध्या वाटेत पोचलेलं आहे. आता थोडं दम लागलं आहे म्हणून आपण थोडा तिथं आराम करतो आहे. बघा इकडे शंकर पाणी पितोय संकल्प. आता थोडं इथं आराम करूया, नंतर थोड्या वेळ पुन्हा जाऊया आपण. तो बघा मित्रांनो काय तुम्हाला दिसते बघा इकडे माझ्या बोटाच्या समोर बघा, तो खारुताईचं घर आहे. तर थांबा एक मिनिट, शंकर संकल्प आपल्याला आणून दाखवेल ते बघूया. पूर्ण मित्रांनो हे झाडाच्या सालींपासून पूर्ण बनवतं ते बघा. तो संकल्पने आणले इकडे, दाखव इकडे, दाखव खोलून दाखव, खोल काय आहे काय. हे पहा मित्रांनो कसं मस्त बनवलेलं आहे, दिसते ना
हे बघ असं बनवलं आहे पूर्ण आतमध्ये तसं काही स्पंज टाईप बनवलेलं आहे, पूर्ण मऊ एकदम सॉफ्ट आहे. आणि हे पूर्ण वेलींच्या धागे आणलेले आहेत पूर्ण हे काढून, झाडाची साल बोला किंवा वेलीपासून हे बनवलेलं आहे. पूर्ण एकदम सॉफ्ट, एक जसं की उशीप्रमाणे एकदम सॉफ्ट मऊ बनवलेलं आहे घर. ते कुठल्या तरी झाडावरून पडलं असावं वाऱ्याने. हे पहा असते, हे पहा. चला तर आपण त्याला इथे साईडला ठेवूया. चला मित्रांनो, आता आपण ह्या वाट्याने चालू आहे वरती. आता मस्त आराम केला होता आपण, आता आराम करून आता आपण निघालो आहे. चला तर चल चल, नाही पडत, चल तू पटकन. चला, ह्या वळणाने आपल्याला वरती जायचं आहे. या टायमाला आमच्या इकडे मित्रांनो उतारतीचा भाग असल्यामुळे इकडे पाण्याचा थेंबही तुम्हाला पुढे भेटणार नाही. पुरा सुका खडखडीत असतंय पूर्ण. कुठून जातोस? इकडं नाही यायचं, पडशील ना. हे पहा सुक्या तसे मोठे मोठे दगड आहेत एकदम उभलेला. पण चला तर ते बाबावरती पोचलेत. या साईडने ये, डाव्या इकडनं उजव्या साईडने. हा बघा मस्त झोका घेते संकल्प. अरे इथून ये, इथून कडूनच आहे. एवढे मोठे मोठे दगड आहेत. ही बघा केवढी मोठी दगड आली मित्रांनो. ह्या दगड मित्रांनो येण्याचं कारण म्हणजे एखाद्या डोंगराचा भाग सुटल्यानंतर जो वसरा येतो ना, त्या वसऱ्यामध्ये ह्या मोठे मोठे दगड येतात मित्रांनो. आणि हा इथं पूर्वी एक वसरा चालू होता. 2007-08च्या आसपास काहीतरी आला असावा. 7-8 नाही, सॉरी 2005-07च्या आसपास आला असेल इथे वसरा हा. त्याच्यामध्ये या सर्व मोठमोठे दगडे आले आहेत. ज्यावेळी वसरा आला तर त्यावेळी इथे एकही झाड नव्हतं राहिलं. ते 2-3 वर्षानंतर ते छोटी छोटी झाडं निर्माण झाली. आणि आज तीच झाडं खूप मोठी झालीत. चला हे पहा मित्रांनो, आपण पहिलंच बिल उकरलंय आणि त्याच्यात बघा आपल्याला कासड भेटले पहिलीच. एकदम जवळ भेटला खेकडा. आता आपण मित्रांनो इथे खेकडा उकरतोय. बघूया आपल्याला जवळच भेटतंय का. आता थोडंसं बिल उकरलंय सुरुवातीला. आता बघू आपण भेटतंय का त्याच्यात. हा बघा इथे मित्रांनो खेकडा भेटलाय. हा बघा तुम्हाला दिसत असेल, समजा आपण फ्लॅश लावूया. हा बघा मित्रांनो इथे खेकडा भेटलाय. आपण एक बिल उकरलाय आता, त्याच्यात हा खेकडा भेटलाय. तर मी तुम्हाला दाखवतो आपण काढून. नको राहू दे इथंच. हे पहा मित्रांनो आला खेकडा बघा. हा पहा मित्रांनो, पहिलाच खेकडा आपण बिल उकरलं, पहिलाच आपल्याला खेकडा भेटला. हा बघा. वाव. चला अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला आता पहिलाच खेकडा. मित्रांनो आपण आता खेकडा उकरायला सुरुवात केली होती. आणि बघा पहिलाच आपल्याला खेकडा भेटला आहे. एकदम जवळच होता. हा पहा इकडे खेकडा. हा पहा. आणि आताच्या खेकड्यांची चव खूप वेगळी असते. तुम्हाला पहिलं सांगितलेलं आहेच. हा पहा आपल्याला एकदम भेटला. चला तर आपण याला आपण पिशवीमध्ये ठेवूया. आता तुम्हाला खेकड्याचं बिल दाखवतो मी इथं तुम्हाला. तर बघा इकडे बाबा पाठीमागे उकरत आहेत. इकडे बघा इथे बाबा उकरत आहेत. त्यांना पण बिल भेटलेलं आहे. आता तुम्हाला खेकड्याचं बिल तर पण ते मी दाखवतो तुम्हाला. हे बघा इकडे पण बिल आहेत. हा बघा हा इथं बिल आहे. खेकड्याचं बिल आहे. हे असं बिल ओळखायचे असतात. हा पहा हे जे वहिवटीचे बिल असतात ना, हा बघा इकडे दुसरा एक बिल आहे. हा पहा इकडे काय बिल. हे जे वहिवटीचे बिल असतात मित्रांनो त्याच्यामध्ये खेकडं असतं आणि ते इझिली समजतं आपल्याला. चला हे इकडे बाबा उकरत आहेत. नाही तुम्ही उकरा.
इकडे बघा बाबा उकरते खेकडा. आता आपण पिशवी आणलीस ना अंदर. हो पहिलाच भेटला बघ. आपल्या आल्यासारखं आपल्याला पहिलाच खेकडा भेटला आहे. खाली आहे. हा बघा इकडे संकल्प पिशवी घेऊन आला. पिशवी खूप मोठी आणलेली मित्रांनो. चला पहिलाच खेकडा भेटला आहे. हा मित्रांनो आपण हा बिल इथून चालू केला होता. असा वाकडा 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 येऊन इथे पोचलो आहे. आता आपण पाहूया तरी पण थोडंसं अजून थोडंसंच आता राहिलं एक बोटभर बिल. तर आता आपण उकरून घेऊया. मग बघूया आपल्याला इथं कोणता खेकडा भेटतो. काळसर भेटते की पांढराच भेटतो आहे. चला तर थोडंसं आपण आता उकरून घेऊया. थोडीशी माती काढतो आता आपण. हे पुढे पहा मित्रांनो तुम्हाला बोललो ना की बोटभरच आता थोडंसं उकरायचं राहिलं आहे. हा पहा. हा बघा फ्लॅश चालू कर. हा पहा इथं मित्रांनो खेकडा आहे. हे नागडीन दिसते तुम्हाला त्याचे. हे पहा हा इथे बसलाय. चला तर आपण याला बाहेर काढून घेऊया. 2 मिनटं याला आपण आता बाहेर काढून घेऊ. जवळ ठेवा. चावतो मित्रांनो जोरात. मग अशी आपल्याला एकदा दणका दिली ना त्याने. चावायचा प्रयत्न करतोय. हा बघा. हा बघा एक आला. छोटे छोटे आहेत मित्रांनो. फायदा आलं वाटतं. हा पहा भेटला आपल्याला एक. हा पहा पांड्या. चला आता ह्याला पण आपण पिशवीत टाकून घेऊया. चला हे 2 झाले पिशवीत. कुठं तर गाडी गेली. फादर आला बघून. मित्रांनो हलका एक दिलाय ते आपण बघूया. ह्याच्यातलं बघूया आपल्याला भेटायचं आता. आपण दिलं गेले आतमध्ये. हा एकच दिसला तिला. त्याच्यात आपण काठी टाकून घेऊ त्याचे. एक पण इकडे दिलेलं. दोनच. हो 2 नाही मग 3 आहेत. तो काय भारताची अंडे आहे. हा पहा मित्रांनो आता एक इथे ह्या बिलातनं भेटला. हा बिल बघा एवढा मोठा उकरलेला आहे आणि त्यात हा एवढासा झामटा भेटला आहे बाबांना. हा एकदा आता मी इकडे उकरतोय. ह्याच्यात पण बघूया आता आपल्याला काय भेटतंय का. इथे 3 थोडीशी मोठी भेटले आणि एक आहे तो एकदम बारीक आहे. त्याला पण मी पूर्ण मारून टाकलेला खून केलं आहे. चला तर हा बघा मित्रांनो आपल्याला आता इथे खेकडा भेटला आहे. हाय कासड आहे कासड. आता इथे बाबा काढतायत. कासड आहे चावल ती नांगडा दिसते बघा. बघा इथून वरतून तुम्हाला दाखवतं. हे बघा असं मित्रांनो उकरावे लागतात. हे एवढी अशी मेहनत असते उन्हाला खेकडे उकरायची म्हणजे. बघा हे ते बाबाने काढले पकडून. नाही अजून आले. हे तर फोडा त्याला थोडा. हा पहा मित्रांनो ही आपल्याला मिळाली आहे कासड. कसं पहा इथे मित्रांनो आपल्याला एकाच ठिकाणी आता तिसरा खेकडा मिळतोय. आपण 3 बिलं उकरली. हे बघा इथे कासड आली. ओय पलते. हे पहा तिसरी कासड आहे. चला तर मित्रांनो असे आपल्याला आता टोटल 5 खेकडे भेटलेत. चला तर याच्यातच आपण आता समाधान मानूया आणि आता आपण घरी जाऊया. कारण आता खूप वेळ झाला आहे
आणि ही बिलं पण मित्रांनो खूप लांब लांब होती, काही एवढी लांब नसतात, जवळ असतात, त्याच्यामुळे इझिली खेकडे मिळतात आपल्याला. पण आज काय आपल्याला जास्त खेकडे नाही पकडू शकत, कारण आता आपल्याला टाईम खूप झाला आहे, त्याच्यामुळे आता आपल्याला निघायचं आहे. कारण सोबत हा संकल्प आला आहे, कारण तो एवढा जास्त टाईम नाही थांबू शकत, म्हणून आपण आता घरी चाललो आहे. चला तर मित्रांनो आपण आता घरी. मित्रांनो आपल्याला हे 5 खेकडे भेटले त्याला, टोटल 5 ते 6 खेकडे आहेत, काहीतरी 6 खेकडे आहेत. एकच पांडे, बाकी सर्व काचडे आहेत. पहा इथे मासे पहा कशी मोठी मोठी देत. पहा. चला तर आता आपण निघूया. चला तर मित्रांनो आता आपण घरी निघूया. आपण आता 5-6 खेकडे काढले आहेत उकरून, तर आता आपण घरी जाऊया. इकडे शंकर आहे, त्याला ताण लागले. आता आपल्याला घरी जायचं आहे. पाणी पण आणलं होतं, पण टाईम जास्त झाल्यामुळे मित्रांनो आता पण जास्त टाईम नाही थांबू शकत अजून, कारण त्याला पण भूक लागेल आणि खूप वेळ झाला आहे, त्याच्यामुळे आता आपल्याला इथून निघायचं आहे. इकडे पाठीमागे बाबा आहेत, इकडे संकल्प आहे. चला तर आता आपण निघूया. चला मित्रांनो पुन्हा भेटू आपण नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चला इकडे बाबा आहेत, इकडे